सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक ओरिसाचे माजी आमदार देवेंद्र पटनायक हे 2 ते 3 दिवस सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापुरात महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पक्षाला आलेल्या अपयशानंतर संघटनेत बदल करावेत अशी मागणी कार्यकर्त्यांमधून पुढे आली आहे. विशेष करून सोलापूर शहराध्यक्ष बदलण्याच्या मागणीने जोर धरला आहे. निरीक्षक देवशेष पटनाईक यांनी काँग्रेस भवनात घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक भेटीत आणि मुलाखतीत विद्यमान शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह तब्बल 20 कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष पदासाठी इच्छा व्यक्त केली असल्याचे सांगण्यात आले. मागील अनेक दिवसांपासून शहराच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक असणारे माजी महापौर संजय हेमगड्डे यांनी पण श्रेष्ठींसमोर इच्छा व्यक्त केली. हेमगड्डे यांच्यासह ज्येष्ठ नेते राजन कामत, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, माजी शिक्षण सभापती सुनील रसाळे, माजी नगरसेवक उदय चाकोते, माजी नगरसेवक हारून शेख, नागनाथ कदम, माजी सभापती सुभाष चव्हाण असे 20 जणांमध्ये इच्छुकांची नावे असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. विशेष करून मुस्लिम समाज आणि पद्मशाली समाजातून कोणत्याही मोठ्या नेत्याने अध्यक्षपदाची मागणी केली नसल्याचे समजले. कोणी काहीही करो, पण खासदार प्रणिती शिंदे यांच्या मर्जीशिवाय पक्षश्रेष्ठी सोलापूरचा अध्यक्ष निवडणार नाही, हेही तितकेच खरे आहे. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.